पाण्याला जीवन म्हणतात ते काही उगाच नाही। हे राधानगरी धरण म्हणजे राधानगरी, हातकणंगले, शिरोळ आणि करवीर या 4 तालुक्यांचं खऱ्या अर्थाने या जिल्ह्याच्या विकासाचं उगमस्थान। महाराष्ट्र शासन आणि पाटबंधारे खात्याने 2009 हे वर्ष राधानगरी धरणाचं शतक महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करायचं ठरवलंय आणि त्यासाठीच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राधानगरी धरणाची यशोगाथा हा माहितीपट तयार होत आहे। हा राधानगरी धरणाचा माहितीपट शाहूंच्या चरणी हे पुष्पार्पण। हे आहे करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्रातील समृद्ध शहर। आई जगदंबेच्या आशीर्वादानं रयतेची सेवा करणाऱ्या लोकराजा शाहूंना आमचा मानाचा मुजरा। या लोकराजानं स्वातंत्र्यपूर्व काळात जलसंवर्धनासाठी राधानगरी धरणाची निर्मिती केली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा भाग्योदय झाला। राधानगरी धरण प्रकल्पाचा पायाभरणी शुभारंभ सन 1909 साली महाराणी लक्ष्मीबाई यांच्या शुभ हस्ते झाला। राधानगरी धरण, लक्ष्मी तलाव, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतनं उभा राहिलेला प्रकल्प। यावर्षी या धरणाला 100 वर्ष पूर्ण होत असून महाराष्ट्र शासनातर्फे सन 2009 हे वर्ष शतक महोत्सवी वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे। तर या धरणाविषयी थोडक्यात माहिती सांगायची तरी धरण 1909 साली छत्रपती शाहू महाराजांच्या अथक प्रयत्नामुळे हे सुरुवात झालेलं आहे। तर 1909 ते 1918 या कालावधीमध्ये अंदाजे धरणाचं काम हे 40 फुटाचं झालं। 600 MCFT त्या ठिकाणी पाणी साठा करण्यात आला। महाराजांनी इथला बळीराजा समृद्ध व्हावा, सुखी व्हावा, इथली बरीचशी पडीक जमीन ही ओले त्या खाली यावी म्हणून उभा केला हा भव्य प्रकल्प लक्ष्मी तलाव, राधानगरी धरण। उन्हाळ्यात देखील बंधाऱ्यातून मिळणाऱ्या साठवणीच्या पाण्यातून शेतकरी शेती करतो आणि हरित क्रांतीचा साक्षीदार ठरतो। राधानगरी धरण तयार झालं त्यामुळं पासून नद्यांना बारमाही पाणी चालू झालं आणि बारमाही पाणी चालू झाल्यामुळं ऊसाच्या उत्पन्नात भरीव वाढ व्हायला लागली। जोसेफ बारदेसकर, कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग। या धरणाची एकूण लांबी 1143.29 मीटर व उंची 48.68 मीटर इतकी आहे। या धरणाची एकूण पाणी साठा क्षमता 8.36 TMC इतकी आहे व पाणलोट क्षेत्र 108 चौरस किलोमीटर इतके आहे। एकूण ह्या पॉवर स्टेशनची क्षमता आहे 1.2 मेगावॅट ची 4 युनिटची 4.8 मेगावॅट कॅपॅसिटी आहे। कोल्हापुरात शिवाजी उद्यमनगराने औद्योगिक प्रगतीकडे भरारी घेतली। शेती व्यवसायाला पूरक अशा डिझेल पंप, लोखंडी फाळ, नांगर, ट्रॅक्टर, ट्रॉली अशा अवजारांची निर्मिती सुरू झाली। त्याचबरोबर शहरी लोकांना कारखान्यात उद्योग मिळू लागला। आता आपण राधानगरी धरणाचे जे 5 मुख्य दरवाजे आहेत त्या दरवाजावरती उभारलेलो आहोत। राधानगरी धरणाचं स्थापत्य अभियांत्रिकेच्या दृष्टीचं वैशिष्ट्य असं आहे की हे त्या काळी बांधलेलं दगडी धरण 776 मीटर लांबीचं, याचा सांडवा 107 मीटर लांबीचा आहे आणि या धरणावरती एकूण 5 दरवाजे आहेत। 2.70 मीटर उंचीचे आणि 1.45 मीटर
लांबीचे. या प्रत्येक दरवाजातून आपण 8,000 क्युसेक्स एवढा विसर्ग सोडू शकतो. सहकार, शिक्षण, उद्योग, शेती यातील प्रगतीचा दाता आहे राधानगरी धरण. विकास गंगेच्या उगमस्थानाला, राधानगरी धरणाला आणि या धरणाचा जन्मदाता छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना मानाचा मुजरा. कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम.